नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित PSI रणजित कासले हे मागील काही दिवसांपासून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतायत। बऱ्याच व्हिडिओमध्ये ते मद्यप्राशन करून बोलताना दिसतात। आता रणजित कासले यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत उर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले। शर्विन उर्फ चिकू यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतलाय। ते कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते। सोमवारी मुंबई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। शहरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळी झाडून एकाची हत्या झाली। शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाली आहे। मात्र ही हत्या नेमकी कोणी आणि कुठल्या कारणातून केली हे अद्याप कळू शकलं नाही। सीबीआयने ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्ट फसवणुकीत गुंतलेल्या टोळीतील 4 जणांना अटक केली आहे। 12 वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिमेनंतर ही अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुरादाबाद येथील असल्याची माहिती आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी आघाडी निर्माण होणार असल्याची चर्चा आहे। पुण्यात राज्यातील 3 बडे नेते एकत्र येत असल्यानं या चर्चेने जोर धरलाय। रविवारी पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद 2025 पार पडणार आहे। त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार पक्षाचे बच्चू कडू एकत्र येतील। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली। यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलाय। सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर शहरानजीक कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे एका धावत्या एसटी बसला अचानकपणे आग लागली। काही क्षणातच संपूर्ण बसला आगीने लपेटले। सुदैवाने एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूपपणे आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे। शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत 125 वर्ष जुन्या प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम करून त्या जागी नवीन 20 स्तरीय पुलाची बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतलाय। मात्र हा पूल बंद करून त्याचे पाडकाम करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलाय। मनसेने प्रभादेवी पूल येथे आंदोलन केले। आधी पुनर्वसन आणि मगच प्रभादेवी पुलाचे पाडकाम करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यास मनाई करणारे पत्रक काढले। आंदोलनाचा अधिकार नाकारणाऱ्या आदेशाविरोधात मुंबई विद्यापीठातील युवा सेना आणि प्राध्यापक संघटनाकडून धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी धिक्कार असो अशा घोषणा युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केल्या। काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते। केंद्राकडून पैसे मिळतात म्हणून तुम्ही पैसे कमी करणे हे चुकीचे आहे। अशा कृत्य लढवणे हे देखील चुकीचे असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आपल्या मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करताना आमदार धनंजय मुंडे दिसून आले आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या 286 कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहणी केली। शरद पवार यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। एमपीएससी मधील EWS SEBC आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तत्काळ शासनाने तोडगा काढावा अशा सूचना शरद पवारांनी यावेळी दिल्या आहेत। तसेच रजनीश सेठ यांच्याशी फोनवर संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबतही फोनवर संवाद साधत पवारांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे। जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती यातील मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा अंदाज आहे। दरम्यान हा किती कोटींचा अपहार आहे हे अद्याप निश्चित सांगता येत नाही। मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे। 2022च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवलाय।
गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती तथा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलवलं होतं। यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी चांगला संताप व्यक्त केलाय। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी केस में कुछ नहीं है असं म्हणत त्यांनी अंमलबजावणी संचालनालय विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा यांनी आणखी एका दहशतवादी हल्ल्यासाठी नवी दिल्लीची निवड केली होती। दिल्लीच्या एका न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की राणाचा कट फक्त मुंबई पुरता मर्यादित नव्हता। हे षडयंत्र भारताच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडेही पसरले होते। तपास संस्था NIA ला यासाठी पुरेसे पुरावे सापडले आहेत। प्रयागराज मधील यमुनानगर मधील एका गावात हृदयद्रावक घटना घडली आहे। तरुणाला गव्हाच्या ओझ्याखाली जिवंत जाळल्याचा आरोप त्याच्या कुटुंबानं केलाय, तर पोलिसांनी वेगळीच थिअरी मांडली आहे। तरुणाची हत्या करून मग त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। हरियाणात पंतप्रधान मोदींना त्यांचा एक कट्टर चाहता भेटला। त्याला पाहून मोदी भावुक झाले। मोदींचे समर्थक असलेले रामपाल कश्यप हे कैथलचे रहिवासी आहेत। गेल्या 14 वर्षांपासून ते अंबानी राहत होते। त्यांनी 14 वर्षांपूर्वी एक शपथ घेतली होती। अखेर स्वप्नपूर्ती झाल्यावर त्यांनी चपला घातल्या। विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना नवे बूट दिले आहे। उत्तराखंड येथे एका वडिलांनी आपलं बाळ जन्माला आल्यानंतर केलेल्या कृत्याने परिसरात संताप व्यक्त होतोय। मुलगी जन्माला आली म्हणून पतीने पत्नीला गंभीर मारहाण केली। मारहाण करताना पतीने हातोड्याचा वापर केला। या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेहुल चोक्सी हा उपचारासाठी बेल्जियमला गेला होता। बेल्जियम पोलिसांनी 11 एप्रिल रोजी मेहुल चोक्सीला अटक केली होती। अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे। भारताच्या हाती एक नवीन घातक अस्त्र लागलंय। हे अस्त्र इतकं खतरनाक आहे की क्षणभरात ड्रोन, मिसाईल आणि शत्रूच्या सेन्सरला राख करू शकतं। अलीकडेच DRDOने याचं परीक्षण केलंय। 30 किलोवॅट लेझर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टीमच्या परीक्षणासह भारताचा निवडक देशांच्या पंक्तीत समावेश झालाय। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला जसेच्या तसे उत्तर चीनने दिले होते। त्याचे परिणाम चीनमध्ये दिसून लागले आहेत। चीनमधील शंघाई आणि ग्वांगडोसह अनेक निर्यात केंद्रांवर आणि बंदरांवर निर्यात मंदावली आहे। अमेरिकेतून येणारी आयात ठप्प झाली आहे। यामुळे चीनमधील कारखान्यांनी उत्पादन थांबवलंय। त्यानंतर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी 2दा जीवघेणा हल्ला झाला, पण या हल्ल्यातून ते सुदैवाने बचावले। असं असलं तरी त्यांच्यावरील धोका काही टळला नाही। राष्ट्रपती बनल्यानंतरही ट्रम्प यांना मारण्याचा प्लॅन झाला। संघीय वॉरंटमध्ये हा दावा करण्यात आलाय। अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील 17 वर्षाच्या निकिता कॅसापवर राष्ट्रपती ट्रम्प यांच्या हत्येचा आणि त्यांचं सरकार उलथवून लावण्याचा आरोप करण्यात आलाय। याच हेतूने त्याने आधी आपल्या आईवडिलांचीही हत्या केल्याचं या वॉरंटमध्ये म्हटलंय। भारतात जन्मलेल्या जॉय सैनी आणि त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांचा न्यूयॉर्कमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय। अपघात झालेलं विमान सैनी यांचे पती मायकल ग्रॉफ चालवत होते। व्हाईट प्लेन्स मधील वेस्टचेस्टर मधून विमानानं उड्डाण केलं। तिथून हे विमान कोलंबियाच्या काउंटी विमानतळावर उतरणार होतं। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या निर्देशांकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये एकाच वेळी इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा सुरू असताना आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याच कालावधीत पोषण पंधरवडा घेण्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे। या परिपत्रकानुसार 8 ते 25 एप्रिल दरम्यान पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांना विविध उपक्रम राबवायचे आहेत। त्यामुळे ऐन परीक्षांच्या काळात हे नवे काम शिक्षकांच्या खांद्यावर येऊन पडले। 2025 ते 26 शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी विविध अभ्यासक्रमांसाठीच्या CET ला सुरुवात झाली। राज्यातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा अशी ओळख असलेल्या MMT CET परीक्षेतील PCB ग्रुपचा पहिला टप्पा 9 ते 17 एप्रिल दरम्यान होतोय। दुसरा महत्त्वाचा PCM ग्रुपचा टप्पा 19 एप्रिल पासून सुरू होणार आहे। CET सेलकडून परीक्षेच्या अनुषंगाने तयार करण्यात येत आहे। आयकर विभाग अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड 1 या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। या पदाच्या एकूण 57 रिक्त जागांसाठी ही भरती आहे। पदानुसार पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि R माधवन दमदार भूमिका असलेला केसरी 2 हा चित्रपट 18 एप्रिल रोजी देशभर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे। यासाठी चाहत्यांच्या मधील उत्साह वाढवण्यासाठी कलाकार देशभर प्रमोशन करतात। जालियनवाला बागमध्ये घडलेल्या क्रूर हत्याकांडाची घटना वेगळ्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर आणणारा हा चित्रपट पंजाबमध्येही मोठा औत्सुक्याचा विषय बनलाय।
इंडियन प्रीमियर लीगचा 30वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला। या सामन्यात चेन्नई संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला। यासह चेन्नई संघाने आपली 5 सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करत हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे। या सामन्यात लखनौने दिलेल्या 167 धावांचं लक्ष्य सीएसकेनं 19.3 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात गाठलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।